मित्रांनो, बैलगाड्याची परंपरा मोठी होती, बैलगाड्याची शर्यत मोठी होते. बैल हा प्राणी खूप जिव्हाळ्याचा झाला आहे. तर हा प्राणी काय शिकवतो, बैल म्हणजे काय, हे मत घेण्यासाठी जाऊया. तिकडं पब्लिक बसले, त्या पब्लिककडं जाऊया. ते चाहते बसलेत बैलगाड्याचे, त्यांना विचारूया. या माझ्याबरोबर. बैल म्हणजे कुटुंबातलं एक व्यक्तीच त्याच्या सगळं आधारित सगळं काय सर्वस्वतीच बैल असतं. हो सर. काय आता बैल म्हटलं ना तर एक काळजाचा तुकडा झाला. या बैलामुळे आज ही जी आमच्या पाठीमागे गर्दी झाली, आमच्या 2 वर्षाच्या मुलाचं नाव केलं ना तर या बैलगाडी क्षेत्रामुळे केलं. बैल म्हणजे नंदी आणि शेतकऱ्यांसाठी आमच्यासाठी जीव आहे. बैल म्हणजे शेतकऱ्यासाठी त्याचा मित्रच असतो, कारण बैला इतका जीव कोणीच आपल्याला लावू शकत नाही. म्हणजे आपण भरपूर प्राणी पाळू शकतो, पण जे प्रेम आपण बैलांवर करू शकतो ना तेवढं प्रेम आपण कोणावर नाही करू शकत. कारण आपण जेवढं प्रेम त्यांच्यावर करू तेवढंच प्रेम ते आपल्यावर पण करतात. बैल म्हणजे साक्षात महादेवाचा नंदी देतो. बैल म्हणजे असं हे आहे की बैलामुळं ही सगळं आता जे चाललेलं आहे आणि मित्र परिवार आणि ही सगळी जी एकत्र येते ते बैलामुळे येते. बैल असा प्राणी आहे की त्याच्यावरचा जीव हा कधीच उडणार नाही, प्रेम उडणार नाही. आणि कायमस्वरूपी कुठलीही गाडी तुम्ही घेतली, किती मोठी गाडी घेतली तरी आमचा हे 4 पायाचा आणि 8 पायाचा माळा हीच गाडी आमची पळणार कायम. त्यालाच ज्यादा किंमत आहे. आता बैल म्हणजे काय, बैलाचं काय, बैल नंदीच आहे. बैलामुळे एवढं समाज दिसतो. या बैल नाही तर एवढं समाज कुठलं जमा होतं, यात्रेला बी जमा होत नाही. बैलामुळे सगळं जमा होतं. आणि आज काय आहे, कोण कोणाला काय सांगू शकत नाही का आज कोण 1 नंबर करेल. म्हणजे पहिला मुद्दा. आज कोण कोणाला सांगू शकत नाही 1 नंबर कोण करेल. जे सगळे आशानेच येते ती गुलालात राहावी, सगळ्याचा मान्यता असते बाबा आज गाडी माझी राहावी. बैल म्हणजे एक प्रकारे देवच आहे हो. कारण की आता एवढे आले ते बैल देवाप्रमाणेच आहे. बैल म्हणजे आपलं दैवत आहे आपल्याला. शेतकऱ्याचा आत्मा आहे बैल. बैल म्हणजे एक महादेवाचा नंदी. आणि आपल्या बैलगाडा शर्यतीला एक परंपरा आहे भरपूर मोठी अशी जुनी पारंपरिक शर्यती. त्याच्याकडे एक बाजारीकरण किंवा बाजार किंवा एक काय म्हणतात त्याला व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं नाही पाहिजे. बैल म्हणजे आपला शेतकऱ्यांचा एक आवडता घरचा सदस्य म्हणून आम्ही मानतो बैलाला. आणि त्या बैलाचे घरचे आमचं लहान मुलाप्रमाणे आम्ही त्याची सेवा करत असतो. त्याचं फळ जो बैल मालक पळवायच्या दृष्टिकोनातून पाळतो, सांभाळतो, त्याला एक ना एक दिवस उगवतोच. बैल म्हणजे काय, तुझं जीव की प्राण आहे. बैल म्हणजे आपला एक मित्र भाव. बैलानं काय शिकवलं तुम्हाला? बैलानं शर्यत क्षेत्रात माणसाचा पळ शिकवलं. बर. आणि माणसाचं कोण कसं हे पण ओळखायला शिकवलं बैलानं. बैल भरपूर काय शिकवतो, शांतता, संयम आणि कार्यक्रम कसा करायचा हे बैलाकडून आपण शिकू शकतो. एवढं म्हणजे बैल किंवा नंदी आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकू शकतो. मित्रांनो बघा, चांगलं समर्पक सांगितलं. आता काय सांगाल बघा, इकडं गप्पा चालल्यात. कुठल्या विषयावर घण गप्पा चालल्यात. बैल काय तुम्हाला शिकवतात? बैल काय बैल जो आपण बारीकपणापासून जे संभवतो परंपरेनुसार, ती एक दोस्ती मैत्री आपली. ज्ञान जास्त माणसापेक्षा ज्ञान जास्त बैलांना शंभूला. चला मित्रांनो, बघू शकता, इकडे येऊ शकता. मी बोलतो सगळी बघा उत्सुकता कसली आहे, उत्सुकता. बैल म्हणजे आता सध्याला लय बैलाचं महत्त्व आहे सध्या. आता बैल म्हणजे लय म्हणजे मोठी स्पर्धा झालेली आहे का. काय शिकवतात बैल? आता लय म्हणजे थोडक्यात एकीकरण किंवा एकत्र आणू शकतात भरपूर लोकांना. सांगा बैल म्हणजे काय एका वाक्यात, आणि काय शिकवतात? बैल नाद हा नाही का तुम्हाला सांगतो. आता आम्ही आलोय लोणावळा. लोणावळ्यावरून आलोय. वारा पाऊस कुठली गोष्ट न काही नाही का, आपल्याला कुठल्या कामाला जायला सांगितलं तर माणूस जाऊ शकत नाही. बरं, ह्या नादासाठी माणूस कुठूनही कुठपर्यंत येऊ शकतो. ह्या वाईट नादाला जाण्यापेक्षा चांगल्या नादात आल्याने हे सगळ्यात बेस्ट आहे ना. हे शिकवत. कुठलं गाव? मलवडी. बर. काय बैल काय शिकवतात तुम्हाला? बैल चांगलं शिकवते ते. काय पण चांगलं म्हणजे काय? मैदानला आणायची, लेपायची, न्यायची, पळवायची. नाही, बैल हा प्राणी तुम्हाला शिकवतो काय असं म्हणतोय मी. काय शिकवतो म्हणजे
काय शिकवत नाही? शिकवतोय की काय बिनजोड कराय ती झालं आपलं बर. आता मला सांगा बैल म्हणजे काय सांगाल एका वाक्यात सांगायचं झालं तर? बैल मध्ये काय नदी आहे जाऊ नंदे बर. चालेल चालेल चांगलं आहे. किती वर्षापासून नाद? नाद 10 वर्ष झाली. चला चला आवडती जाव. चला कसं काय कुठनं आलंय? काळेवाडी डिस्कळ काळेवाडी. बर बैल काय शिकवत तुम्हाला? ते एक शेवटी मुख्य प्राणी. जसं आता सांगायचं तात्पर्य एकच की त्याकडनं आपल्याला लय काय काय शिकायचं जे आपल्या ह्या माणसांना कळत नाही ती बैलाकडून शिकायला भेटते. तरी काय एखादी गोष्ट सांगा. तरी आता एखादी स्वप्न सांग. नाही नाही म्हणजे यांनी चांगलं सांगितलं की माणसाला जे शिकवत नाही ते शिकवतात. प्रामाणिकपणा असेल अजून बाकी सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे जीव लावणं म्हणजे बैला एवढं निखळ जीव कोण लावू शकत नाही. तेवढं तर आहे. बायको बी नाही प्रियसी बी नाही कोणच नाही. तेवढं बैलासारखा जर जेवढा आपण त्याला जीव लावू ना तेवढा तो म्हणजे प्रामाणिक राहतो त्याच्या मालकाजवळ. तुम्ही सांगा काय? डोळ्यासमोर बैल आता शर्यतीसाठी पळतात आमच्यासाठी देवाप्रमाणे नाही. बैल काय शिकवतात तुम्हाला जगण्यात? बैल एक म्हणजे लोकांसाठी एक ज्ञानच देतात ते की बैलांनी पण शिकवले की लोकांना कसं वागलं पाहिजे. थोडक्यात बकासूर झाले मन्या बैल झाले हे सारखे देवसारखेच होऊन गेले ना. त्याचंच एक हे बघा चांगले उदाहरणं देतात. इकडं उत्सुकता लागली आहे. सांगा बैल म्हणजे काय? यंग मुलगा आहे. बैल म्हणजे देव. बैल म्हणजे आता सध्याला आता देव म्हणलं जातं बैलाला. बर काय शिकवलं बैलानं? बैलानं आम्हाला जगणं शिकवले. काय शिकवलं? बैलानं आम्हाला जगणं शिकवले. बैलानं आम्हाला कसं जगावं हे शिकवले. एक नुसता पाणी नसून माणसात आणले बैलानं आम्हाला. एका वाक्यात काय सांगा बैल म्हणजे काय? बैल म्हणजे आमच्यासाठी एक प्रकारचा देव आहे. त्या देवानं आम्हाला आज माणसात आणले. आम्ही असंच मोकळे फिरत होतो बिना काम धंद्याचं. आज त्या बैलामुळं आमचं घर चालते, कुटुंब चालते, सर्व काही चालते आमच्या बैलामुळं. बैल आमच्यासाठी हा देवच आहे एक प्रकारचा. कुठून आलाय सांगा पहिल्यांदा? धाराशिवून आलो. धाराशिव. किती लांबचा प्रवास? 250 किलोमीटरचा आहे. बैल काय शिकवतात आपल्याला? बैल काही शिकवतात म्हणजे बैल लहान असल्यापासून त्यांना सांभाळ हे व्यवस्थित केला तर बैल हे कधी काय होऊ शकते असं काय सांगता येत नाही. बैल लहान आहे आणि कमी पळवायची नाही असं काहीच नाही. बैल हे तर सांगतायच बैल सांगून देते. बघा मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी. किती वर्ष करताय व्यवसाय हा? अजून नवीन आहे सर. नवीन आहे वे. बरं नवीन किती दिवसात तरी किती दिवस झालं? अभी 10. ठीक आहे. 30 रुपये. चला मित्रांनो नवीन असे व्यावसायिक तयार होतात. हे बघा असते. सांगा या इकडं. मग सगळे आलेत. मथुर आलेत. सगळी तुमच्या आवडीची बैल आलेत. बैल काय शिकवते तर तुम्हाला? काय शिकवतो म्हणजे जगण्यात काय शिकवते? आयुष्यात काय शिकवते? एवढा नाद आहे काय शिकवते? बैल प्राणी कष्ट करायला शिकवतो. हो. बर एवढा चांगला आहे पेटा. हो. कुठून आणलाय? मी इथेच घेतला. चांगलं आहे. जगणं शिकवते. हो. आता त्याच्यानंतर शिकायचं म्हणजे त्याच्यावर ग्रंथ एखादा लिहायला लागेल. ग्रंथ एखादा लिहायला लागेल एवढं नाही काय पण तरी ग्रंथ तर आहेत की बरोबर आहे. कारण का ते जे सांगाल तेवढं कमीच आहे. एखादी गोष्ट सांगा की मला ही गोष्ट बैलांनी शिकवली. आता सांगायची म्हटलं तर तुम्हाला जीव जर लावला तर शेवट पतूर लावायचा. जीव लावला तर त्या जीव लावलेला तर तो फायदा करून नक्कीच देणार 100%. त्यात काय बदल होणार नाही. बैल हा आपल्याला चांगलं जन्मत शिकवतो. म्हणजे लोकांना कसं वागायचं. आपल्याला कुठलीही साईड आली तर आपण हा पळतोयच. तसं तुम्हाला मी कुठलंही काम दिलं तर तुम्ही केलंच पाहिजे. प्रामाणिकपणा शिकवतो. बैल कठीण काळात कसं ईर्षिरीवर यायचं आहे बैलाकडून शिकायला भेटतं. तुम्हाला काय भेटलं शिकाय बैलात? ते शिकले ते आमचे ड्रायव्हर आहे यांच्यावर बोला. ड्रायव्हर आहेत का? यंग आहेत एकदम. टिटवीची गाडी आणली यांनी. टिटवी बर अतिशय यंग आहेत. वय काय तुमचं? 17. 17 वय.
सांगा बैल काय शिकवतात? तुम्ही तर जाके आहे. बैल काय शिकवतात? आपल्याला प्रामाणिकपणा शिकवतो आणि आपल्याला त्याच्याकडून आपल्याला जेवढं ज्ञान नाही तेवढं बैलाला ज्ञान आहे. कसं म्हणताय? कारण आपण आज शर्यत बघतोय, आपल्यातला एक पण माणूस असा पळणार नाही. आपण त्याला झोपून नेतो खाली, त्याला कळतंय फाटी कसं पळायचंय, सरळ पळायचंय, कसं अंतर तोडायचंय, कसं नाही. पलीकडल्या अलीकडल्या बैलांना बघतोय, सरळ बोलतोय. ही आपल्यासारख्या माणसांना, सामान्य माणसाला जमणार पण नाही. एका वाक्यात सांगा बैल म्हणजे काय? जीव की प्राण. बैल म्हणजे एक नाद आहे आणि नाद ज्या आमच्या पिढीपासून पुन्हा आलाय तो आम्ही सांभाळतो. पिढ्याने पिढी जपत आलेला. तुम्ही त्यांना तुम्ही सांगा या. चांगला लुक केलाय, लुक चांगला एकदम चांगला आहे लुक. सांगा आता महत्वाचा प्रश्न. आता बैलगाड्यात आपण असतो, बैल म्हणजे काय सांगाल एका वाक्यात? बैल म्हणजे काय, प्रत्येकाचा नंदी मोठा आहे, ज्यात बैल आहे त्याला सगळी माहिती आहे. काय शिकवते तो बैल? बैल माणसाची सगळी जपायला शिकवते. होय. अजून काय ओळख निर्माण करते ती, सन्मान आधार सगळ्यात. तर मित्रांनो, आता अजून एक पांढरा ड्रायव्हर प्रसिद्ध झाले होते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आता असाच एक प्रश्न घेऊन आलोय. या सौरभजी, या तुम्ही बी. एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सौरभजी तुम्ही बोलावं तुम्ही या महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्यापासूनच सुरुवात करतो. बैलांना काय शिकवलं तुम्हाला? बैलांना आम्हाला माणसं कशी जोडावी, माणसा म्हणजे जेव्हा मुख्या प्राण्यावरचं प्रेम आणि त्याच्यामुळे हे जो मित्रपरिवार, जो जनसमुदाय, त्याच्यामुळे जो आम्हाला आज ओळखायला लागला. आज महाराष्ट्रभर बैलांना आम्हाला त्या बैलामुळं आम्हाला ओळख करून दिली. मी ह्यांचं बाईट घेण्याचं कारण, काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात एक चांगला प्रतिभावान बैल जीवा, त्याचं निधन झालं अचानक. त्यामुळं मला ह्यांचं मत घेणं महत्त्वाचं वाटतं. बैलानं सगळीकडे पोचवलं, पूर्ण महाराष्ट्रभर त्यानं आमचं नाव केलं. असं पैसे खर्च करून कुठं नाव झालं नसतं, तेवढं बैलानं पळून नाव केलं. कशामुळं, कारण काय निधनाचं काय कळलं? डॉक्टरांचं आता पशुवैद्यकीय कराडची टीम सगळी वगैरे बोलवलेलं आम्ही. त्यावेळी डॉक्टरांचं म्हणणं आलं की बैलाला एक अटॅकच्या स्वरूपातच निधन झालं म्हणून बैलाचं. मित्रांनो बघा, हा व्यक्ती बोलते, ह्या व्यक्तीतनंच भरपूर आलं. बैलानं ओळख करून दिली, नाव 7 समुद्र पार पोहोचवलं. बैल हा प्राणी काय शिकवतो? पांडाशेठ, बैल हा प्राणी काय शिकवतो आपल्याला? बैल हा प्राणी म्हणजे माणसं जोडणे, जवळपास करणे. जे माणसाची जो दुश्मनी आहे ती सुद्धा, भांडण जरी झालं असलं तर ती एकामेकाजवळ येणे, एकामेकाच्या पैरामुळे जवळ येते ती. जर आपल्याला बैल नसला तर आपल्यापाशी कोण येणार? दुश्मनच राहणार कडो. अशी गोष्ट आहे. या क्षेत्राचा आहे हा अभ्यास आहे. माणसात राहायचं. कसं काय काय अजून? माणसात राहायचं, एकत्र येणे, खेळ, माणुसकी हे शिकवतात. अजून नादच आहे. आणि मित्र म्हणजे एकत्र आणलं ना बैल. आता 2 वर्षांनी आम्ही सगळे एकत्र आलोय. बैल काय शिकवतात तुम्हाला? बैल माणसाला खरं बघायला गेलं तर माणुसकी आणि इमानदारी शिकवतात, की इमानदारपणा कसा असला पाहिजे आणि काय असला पाहिजे. प्रेम ह्या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे बैलगाडा. तुम्ही खूप सारे रील्स करतात, तर बैलासाठी काय सांगाल एक वाक्य? मी भरपूर व्हिडिओ काढले, भरपूर बैलांचे व्हिडिओ काढले. म्हणजे भरपूर बैल अशी आहेत की जे भरपूर बोलतात ना, की त्यांना कोणी बैल म्हणजे बोलतो ना आपण की जवळ येऊ देत नाही. मी व्हिडिओ काढायला जाते तेव्हा सगळे मला असं सांगतात आमचा बैल खूप मारतो. एक वाक्य बैलासाठी, एक वाक्य काय डेडिकेट करा बैलासाठी? बैलगाडा शर्यतीचा वेळ मला लहानपणापासून नव्हतं, ते मला थोड्या दिवसांआधीच लागलंय, पण ते एवढं लागलंय की आयुष्यभर मी ते प्रेम तसंच जपत राहील. तुम्ही सांगा अजून एक सांगा. एका वाक्यात जर तुम्हाला विचारलं, तुला घ्यायचे तर बैल म्हणजे काय? तुम्ही सांगा पहिल्यांदा, बैल म्हणजे काय? बैल म्हणजे बैलगाडा मालकासाठी आपला जीव असतो बैल. कारण बैलांमुळे त्या बैलगाडा मालकाचं एवढं नाव झालेलं असतं ना या बैलगाडी क्षेत्रात. म्हणजे त्या पैशा पुढे त्या बैल म्हणजे काहीच नसतो नाही का. पैसा चालत नाही, फक्त आपलं नाव चालतं तिथं. बैलानं काय शिकवलं नक्की? बैलांनी भरपूर काय शिकवलं, की जीव काय असतो एखाद्यावर नाही का. एखाद्या माणसावर जीव नाही लावायचा, पण बैलावर जीव लावला ना तिथं धोका काहीच भेटत नाही. त्यामुळे बैलगाडा मालक हे आपल्या बैलाला खूप जीव लावतात. तो काय आहे? कुठला बैल म्हणजे कुठल्या अड्ड्यावाला आहे?
ताई आवडीचा बैल कुठला? बरं. तुम्ही काय सांगाल? विथ फॅमिली आहे. बैल म्हणजे एक जीवाच्या म्हणजे असतं नाही का, आपल्या कुटुंबातला एक प्रमुख असतो ना, तो एक बैल झालाय आता. म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात आहे ना, एक कुटुंब प्रमुखच एक बैल झालाय आता. नक्कीच आपण लोकांचे बाईट घेतले आणि तुम्ही बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं बैल. आता मी माझं मत सांगतो. बैल म्हणजे काय? बैल म्हणजे असा गोष्ट असा आपण म्हणू प्राणी आहे. ग्रामीण भागाचा जर आपण पूर्ण अभ्यास केला तर एक गावाला एकत्र आणणारा प्राणी म्हणजे बैल. त्याच्यानंतर आई वडिलांनंतर ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो तो प्राणी म्हणजे बैल. शेतकऱ्यांचा भाऊ म्हणजे बैल. आणि एवढंच काय, जर अडचणीच्या काळात आपलं मन एखाद्या प्राण्यांपुढं आपण व्यक्त करू शकतो आणि ते प्रामाणिकपणा ज्या प्राण्याच्यात ऐकण्यात आहे तो म्हणजे बैल. नडी अडचणीला उपयोगी येणारा प्राणी म्हणजे बैल. आणि सगळ्यात महत्त्वाचं दोन्ही पिढीला एकत्र आणून दोन्ही पिढीचं म्हणजे जुनी पिढी असेल नवी पिढी असेल या दोन्ही पिढीला एकत्र आणून एक वेगळं आपलं वलय तयार करून देणारा प्राणी म्हणजे बैल. तर बैल भरपूर काय शिकवतात. मी भरपूर काय बोलू शकतो. मला तुम्हाला विचारायचं, तुम्हाला बैल काय शिकवतात आणि एका वाक्यात सांगा बैल म्हणजे काय. धन्यवाद.